एक सांगू का तुम्हाला, बऱ्याचशा घटना अशा असतात, आपलं लेकरू चुकीचं वागतंय हे बापाला जरी माहित नसलं तर किमान आईला त्याच्यातल्या 20% तरी गोष्टी माहित असतातच. पण असं आहे ना की त्या आईचं अंतःकरण हे ममत्वानं भरलेलं असतं, प्रेमानं भरलेलं असतं, पण कदाचित तेच प्रेम एखाद्या वेळेस घातक ठरतं. ज्यावेळेस वडील म्हणतात ना, तू दिवसभर कुठेही फिर बाबा, पण मला रात्री 10 वाजेच्या आत तू घरात दिसायला पाहिजे, कारण त्या बापानं समाजाचा चांगला अनुभव घेतलेला असतो, त्याला माहित आहे समाजातील लोक कसे आहेत. परंतु ज्यावेळेस तो पोरगा ते वाक्य लाईटली घेतो ना, मनावर घेत नाही. पोरग 11 वाजता घरी येतं, त्यावेळेस दरवाजा उघडणारी आई मात्र जागीच असते, अलगद दरवाजा उघडते. पोराला आतमध्ये घेतल्या घेतल्या ती आई स्वतःच म्हणते, हे बघ तुझा बाप अजून झोपला नाही, चुपचाप जाऊन तुझ्या अंथरुणावर पडून राहा. त्याला कळून जातं त्या दिवशी की आपल्या चुकीवर झाकण टाकणारी आई जोपर्यंत आपल्या सोबत आहे तोपर्यंत आपण किती उशीर केला तरी काही हरकत नाही. दुसऱ्या दिवशी 12 वाजता येतो, आईचं तेच वाक्य. 1 वाजता येतो, तेच वाक्य. एखाद्या दिवशी बस फक्त एक झाकणभर तेवढीच घेऊन येतो. आई म्हणते, अरे तुला तुझ्या बाबाचा स्वभाव माहित आहे, असं नको करू बाबा. तिच्या अंतःकरणामध्ये खर तर भाव उत्तमच असतो की मला माझ्या नवऱ्याचा स्वभाव माहित आहे, त्यांना माहित झालं तर लातान खाली मारल्या जाईल याला. पण मावशी एक सांगू का, कदाचित त्यावेळेच एकदा लाथी खाली तुडवणं चांगलं आहे, पण त्याच्या चुकीवर टाकलेलं झाकण जे आहे ना, हे त्याच्या लाथी खाली तुम्हाला तुडवणारी प्रक्रिया आहे. मी नेहमी सांगत असतो, जगाच्या पाठीवर सगळं करावं, लेकरांच्या चुकांवर झाकण कधी टाकू नये. हा, लोकांच्या समोर त्यांच्या चुका उघड नाही करायच्या, पण एकांतामध्ये मात्र त्यांना शासन करायलाच पाहिजे, करायलाच पाहिजे.